नमस्कार, मी डॉक्टर सुमेधा भोसले. मुद्द्याची गोष्ट या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आपण अतिशय महत्त्वाच्या विषयावर डिस्कशन करत आहोत. तरुणाईतील व्यसनाधीनता, अंमली पदार्थांचा वापर, गैरवापर आणि अतिप्रमाणात वापर. डॉक्टरांनी 50% तरुण मंडळी आहेत त्यांना डॉक्टर भोईयल आहेत आपल्याबरोबर. तुम्हाला माहितीच आहे व्यसनाधीनतेवरती त्यांचं काम खूप जोरात चालू आहे. महाराष्ट्र सरकारने पोलिसांची जी कमिटी आहे त्याच्यावरती ते महत्त्वाचं काम करतात आणि त्यांचा यामध्ये प्रचंड दीर्घ अनुभव आहे. आणि किती सांगू आणि किती नको आणि पालकांनी आणि शिक्षकांनी काय काय करायला हवं याविषयी कसं मार्गदर्शन करू हे आपण पाहिलं. त्यांची तळमळ मागच्या व्हिडिओमध्ये दिसतेय. आता आपण या विषयीच आणखीन पुढे चर्चा करणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुन्हा एकदा मी रिक्वेस्ट करते की चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ही महत्त्वाची माहिती आहे, सगळ्या समाजाला पोखरून टाकणारी महत्त्वाची माहिती आहे. संपूर्ण भारत देशाचं भवितव्य अडचणीत आणणारी माहिती आहे. कारण आत्ता मी डॉक्टरांशी बोलत होते की 50% जेव्हा तुम्ही स्टुडंट म्हणता तर त्यातल्या मुलींचं प्रमाण किती आहे? किती आहे डॉक्टर मुलींचं प्रमाण त्या 50% मध्ये परत 50% पेक्षा जास्त आहे. म्हणजे मुलीही आता व्यसनाधीनतेकडे वळायला लागल्यात. पूर्वी स्त्रीचा रोल असा असे की नवरा जर वेडवाकड प्रकार करत असेल तर ती त्याला कंट्रोलमध्ये ठेवायचा प्रयत्न करत असे, समाज तिला मदत करत असे. पण आता जर स्त्रीच असं करायला लागली, स्त्रीपर्यंत जर मुलींपर्यंत जर हा प्रकार पोहोचत असेल आणि त्या व्यसनाधीन झालेल्या असतील तर खूपच गंभीर परिस्थिती आहे. डॉक्टर, मला आधी तुम्ही सांगा, तुम्हाला व्यसनमुक्तीविषयी महात्मा गांधी जे अवॉर्ड आहे ते मिळालेलं होतं, त्यावेळी तुम्ही काय काय कार्य केलं होतं? हा पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा आहे. महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार आम्हाला 2013 मध्ये मिळालेला आहे. त्यावेळेस अंमली पदार्थांचं प्रसारण फारसं नव्हतं. त्यावेळेस गुटखा, तंबाखू, दारू आणि बाकी सगळ्या हुक्का या सगळ्या गोष्टींवर आम्ही त्यावेळेस मुलांमध्ये आणि वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये काम करत होतो. तुम्ही जर आता कुठल्याही उच्चभ्रू वस्तीमध्ये गेलात, म्हणजे अगदी कल्याणी नगर, कोरेगाव पार्क, उगाचच ह्या एरियांची नावं घेऊन मला बदनाम करायचं नाही, आता सगळीकडेच ते सगळं झालेलं आहे. तर या ठिकाणी हे सगळे तुम्हाला अशा प्रकारची वातावरण, तुम्ही रात्री 10 नंतर अशा ठिकाणी जर फेरफटका मारलात तर तुम्हाला कळेल की मला नक्की काय म्हणायचं आहे. मुळात काय चित्र असतं तिथे सगळी तरुण मुलं मुली बाहेर असतात, नको त्या अवस्थेत असतात, नको त्या गोष्टी करत असतात. आणि आपणच अडणी आहोत का आणि आपण फार आदिमानवाच्या काळात आहोत का असं मला कधी कधी वाटतं. 12 वाजता बर्थडे सेलिब्रेशन हा जो प्रकार आहे ना, त्याच्यावर खरं तर कायद्याने बंदी करायला हवी. घरात काय करायचं असेल ते रस्त्यावरती खूप हल्ली वाढायला लागले. आणि ते मोठ्या मोठ्या गाड्या, लाखोंच्या गाड्या, म्हणजे त्या मुलाला गाडीत पेट्रोल भरण्यासाठी पैसे पण आईवडीलच देतात, गाडी खरेदी करून पण आईवडीलच देतात. आणि मग त्या मुलांनी तशा पद्धतीने वागल्यानंतर दोष त्यांचा नाही तर तो तशा फॅसिलिटी देणाऱ्या आईवडिलांचा असं मला वाटतं. तुम्ही आता बोलता बोलता मुलींवरनं आणि महिलांवरनं आलात, बोललात. मला वाटतं की कुठल्याही घराचा काणा म्हणजे त्या घरातली स्त्री आहे, जिला आपण आई म्हणतो, बहीण म्हणतो. आईनी जर ठरवलं की माझ्या घराला मी स्ट्रॉंग ठेवणार, माझ्या घराला छान ठेवणार, आणि तिने जर थोडी कडक भूमिका घेतली तर त्या घरातला पती, पुरुष, मुलं ही सगळी नीट राहू शकतात. मला सांगा, रामायणामध्ये नायक कोण आहे? हु इज द हिरो ऑफ रामायण? तुम्ही मला सांगा, मग मी तुम्हाला माझ्या पद्धतीने सांगेल. म्हणजे मग तुम्हाला कळेल की मी का स्त्रीवर बोलते. कोण हिरो आहे रामायणाचा? राम मी नक्कीच म्हणेन. तुम्हाला काही काही म्हणायचं नाही. रामायणाचा तुम्ही जर सखोल अभ्यास केला तर राम हिरो आहे की नाही हा कदाचित हिरो असू शकतो, पण माझ्या दृष्टीने, इट्स माय पर्सनल अँगल, वाल्या कोळ्याची बायको जी आहे ती खरी हिरो आहे. अगदी बरोबर बोलला. कारण मला सांगा, वाल्या कोळी जेव्हा लूटमार करत होता, चुकीची कामं करत होता, गुन्हेगारी करत होता आणि ते सगळे पैसे घरात नेऊन देत होता, आणि मग त्याची जी पत्नी आहे तिला जेव्हा विचारलं की मी तुझ्यासाठी हे करतोय आणि माझ्या पापात तू सहभागी होणार आहे का, तर ती जर तेव्हा हो म्हणाली असती तर पुढचं काहीच रामायण घडलं नसतं. त्या स्त्रीनी आपला पती एवढा डेंजर, एवढा क्रूर, एवढा दरोडेखोर असताना सुद्धा तिने धाडस दाखवली की नाही, हे चुकीचं आहे, मी तुझ्याबरोबर सहभागी होणार नाही असं म्हणायचं तिने धारिष्ट केलं. म्हणून वाल्याचा वाल्मिकी झाला आणि पुढे रामायण घडलं. प्रत्येक स्त्रीने वाल्याच्या बायकोचा रोल केला पाहिजे. हो, ज्या घरामध्ये 2 नंबरचे पैसे येत आहेत, ज्या घरामध्ये लाच येते, ज्या घरामध्ये पगारापेक्षा जास्त पैसे येत आहेत, त्या स्त्रीनी जर ठरवलं की मी
चुकीच्या मार्गाने आलेल्या पैशाला हात लावणार नाही, मी माझ्या नवऱ्याला हे करून देणार नाही. तिने जर नवऱ्याच्या मागे तो तगादा लावला की तुम्ही असं करू नका, आपल्याला चुकीच्या मार्गाने आलेल्या पैशांची गरज नाही, तर तो नवरा नीट वागतो आणि तो चांगलं काम करतो. ती जर म्हणाली की मला दागिने घ्यायचे आहेत, मला गाडी घ्यायची, मला पार्टीला जायचं, आपलं फार्म हाऊस व्हायला पाहिजे, तर मग तो नवऱ्याचा ट्रॅक चुकणारच आहे. त्यामुळे स्त्रीवर हे सगळं अवलंबून आहे. तो एक खांबी तंबू आपण म्हणतो. त्यामुळे ती नवऱ्याला पण शिस्त लावू शकते, ती मुलांना पण शिस्त लावू शकते. मुलांना तर आईचा रोल महत्वाचा आहे. आपण जिजामातेचं कौतुक करतो, शिवाजी घडतो कारण तिथे जिजामाता होती. आज जिजाऊंची जास्त गरज आहे. आपल्याला नेहमी असं वाटतं की शिवाजी महाराजांनी जन्म घ्यावा, पण तो शिवाजी महाराजांनी जन्म घेण्यासाठी त्यांना घडवणारी जी जिजाऊ आहे ती कुठे हरवली आहे. त्यामुळे प्रत्येक स्त्रीनी, प्रत्येक भगिनीने, मी तर म्हणेल जिजाऊ होणं गरजेचं आहे. ज्या घरामध्ये चुकीच्या मार्गाने पैसे येतात त्या घरांमध्ये अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसत आहेत. त्या पैशांबरोबर तो स्ट्रेस येतो, तो तळतळाट येतो लोकांचा, लोकांचे शिव्याशाप येतात आणि मी त्याचं कुठेतरी अशा पद्धतीने तुम्हाला ते रिफ्लेक्शन झालेलं दिसतं. मला नेहमी असं वाटतं की पैसा आणि लक्ष्मी ह्याच्यात फरक करायला पाहिजे. पैसा हा नेहमी मागच्या दाराने येतो, लक्ष्मी नेहमी पुढच्या दाराने येते. पैसा येताना स्ट्रेस, तळतळाट, शिव्याशाप घेऊन येतो. लक्ष्मी येताना सुख, समृद्धी, आशीर्वाद घेऊन येते. त्यामुळं आपल्या घरामध्ये लक्ष्मी यावी का पैसा यावा हा प्रश्न प्रत्येक पालकाने विचारला पाहिजे. आणि मला वाटतं सगळ्याचं मूळ उत्तर इथे आहे. ज्या घरामध्ये चांगल्या गोष्टी घडतात, ज्या घरामध्ये संस्कार आहेत, ज्या घराला कोणाचे शिव्याशाप नाही आहेत, त्या घरामध्ये मला वाटत नाही की अशा प्रकारे काही प्रश्न निर्माण होतात. येस. पण मग तुम्ही त्यावेळी जे तुम्हाला पुरस्कार मिळाला तेव्हा तुम्ही काही ठराविक आकडा केला होता व्यसनमुक्तीचा, किंवा त्यांना काही फिल्म्स दाखवल्या होत्या, किंवा त्यांचं प्रबोधन कसं केलं होतं? आकडा नव्हता केला, पण गुटखा, तंबाखू, कॅन्सर याच्यावर आम्ही काही स्लाईड शोज केले होते, व्याख्यानमाला घेतली होती. म्हणजे ते ट्रक ड्रायव्हर, टेम्पो ड्रायव्हर, घरकाम करणाऱ्या महिला, त्यांच्यामध्ये मिसरीचं प्रमाण खूप आहे. इवन वारी आपली जी जाते, वारकऱ्यांमध्ये मिसरी आणि तंबाखूचं प्रमाण खूप आहे. तर गेली 20 वर्ष, मी सलग 20 वर्ष माऊलींची जी पालखी आहे, पालखी सोहळा, लोणंदच्या मुक्कामी जी पालखी राहते, तिथे संत विचार प्रबोधिनी डॉक्टर रामचंद्र देखणे सर, जे माझे गुरु आहेत, त्यांच्या दिंडीमध्ये माझं कीर्तन असतं, व्याख्यान असतं. आणि मी कीर्तनातून वारकऱ्यांना गुटखा आणि तंबाखूपासून कसं राहावं, हो, भूमिका घेऊन त्यांना जे रुचेल त्या पद्धतीने. आणि त्या कीर्तनाचा परिणाम असं होतो की तिथे 5-6 हजार वारकरी असतात. अनेक वारकरी खिशातली तंबाखूची पुडी काढतात आणि पांडुरंगाच्या चरणी ठेवतात. त्याच्यातले किती फॉलो करतात तो वेगळा विषय, पण ॲटलिस्ट त्यांना त्या प्रसंगी वाटणं की पांडुरंगाची वारी फक्त परमेश्वराची वारी न होता व्यसनमुक्तीची वारी व्हावी, ती चांगला माणूस बनण्याची वारी व्हावी. ती वारी खूप मोठा कन्सेप्ट आहे. आणि हा फक्त पंढरपूरच्या वारी बरोबर नाही, तर सतत समाजामध्ये ही व्यसनमुक्तीची वारी निघायला हवी. त्याविषयी तुम्ही एक आम्हाला, म्हणजे माझ्यासारख्या स्त्रिया असतील की मला आता ऐकून असं वाटेल की मला काय करता येईल हे डॉक्टरांना विचारावं, की माझ्या कम्फर्ट झोनमध्ये मी थोडीशी बाहेर पडून जर काही करू शकत असेल तर माझ्यासारख्या अनेक असतील. मी रोटरी संस्थेची एक सदस्य आहे गेले अनेक वर्ष, आणि मला अनेक मित्रमैत्रिणी माहिती आहेत की त्यांना याविषयी कार्य करायला आवडेल. खरं तर आमचे कल्याण बॅनर्जी जेव्हा रोटरी इंटरनॅशनल प्रेसिडेंट होते तेव्हा त्यांनी डी ॲडिक्शन हा एक वेगळा त्यांनी ओळखलं होतं. ते रोटरी म्हणजे समाजाची आत्ताची काय गरज आहे हे ओळखून त्याच्यावरती कार्य करणारी संस्था आहे. तर आमच्यासाठी जर तुम्ही एखादा रोड मॅप ठरवलात की आम्ही काहीतरी करू शकू, तर आम्ही सगळे त्याला नक्की हातभार लावू. 100% तुम्हाला नक्की 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 शब्द यस नक्की नक्की. तर त्या दृष्टीने तुमच्याकडे काही रोड मॅप आहे? रोड मॅप आहेत. म्हणजे आम्ही अनेक गणेशोत्सव मंडळांबरोबर काम करतोय, अनेक नवरात्र उत्सव मंडळांबरोबर काम करतोय. आता मी जे म्हणालो की महाराष्ट्र पोलीस अँटी नार्कोटिक टास्क फोर्स ज्याला मी जॉईन झालो आहे, तर आम्ही या आता गतवर्षीचा जो गणेशोत्सव झाला त्याच्यामध्ये आम्ही मंडळांना अंमली पदार्थ विरोधी फिल्म्स दिल्या, त्यांनी त्या मंडळात लावल्या. अनेक जे लोक गणपती बघायला येत होते मिरवणुकांमध्ये त्याच्यामध्ये ती फिल्म आम्ही दाखवली. अनेक मंडळांना आम्ही साठी आम्ही घोषवाक्य आणि चित्रकला स्पर्धा ठेवली. त्याच्यातनं जी चांगली चित्र आणि घोषवाक्य आली त्या मंडळांनी डिस्प्ले केली, त्यांना बक्षिसं दिली. अनेक शाळा कॉलेजेसमध्ये आम्ही आता कॉम्पिटिशन्स घेतो जेणेकरून याच्यामध्ये थोडं समाज मंथन आणि विचार मंथन आहोत. अशा प्रकारच्या उपक्रमामध्ये रोटरी ऑलवेज वेलकम. आपण करू, एकत्रित करू. आता मला आणखी मला सांगायचं की जे आपण मगाशी मी फिल्म इंडस्ट्री आणि सेलिब्रिटींबद्दल बोललो, तर एक सुखद धक्का सांगू तुम्हाला. आम्ही आमच्या एका प्रोग्रामला शिवमणींना बोलवलं, ते माझे मित्र आहेत तालयोगी. तर
ते आले आणि त्यांना इतकं छान वाटले. अंमली पदार्थ विरोधी मोहिमेमध्ये ज्या मंडळांनी सहभाग घेतला त्यांचा आम्ही सत्कार ठेवला होता आणि शिवमणीजी आले होते तिथं. तर तिथं त्यांनी परफॉर्म केलं स्टेजवर ते ड्रम, आणि त्यांनी सांगितली सगळ्यात चांगली नशा जी आहे, सगळ्यात छान जी नशा आहे ती म्हणजे अभ्यासाची, धार्मिकतेची, अध्यात्माची आणि म्युझिकची आहे. तुम्ही जर म्युझिककडे गेला तर तुम्हाला कुठल्याही अंमली पदार्थांची गरज पडणार नाही, असा त्यांनी संदेश दिला. आणि या मोहिमेचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्यांनी आमच्यावर काम करण्याचं मान्य केलं, 1 रुपया न घेता. किती छान. असं अनेक कलाकारांना पुढे यायला हवं खरं तर. आणि संगीत जशी नशा आहे ना, तसं लहानपणी मला आता सुचतंय की लहानपणापासून मुलांना जर व्यायामाची आवड लावली किंवा कुठल्या तरी एखाद्या स्पोर्ट्समध्ये त्यांना सहभागी करायला सांगितलं, तर तिथे एकदा जर ग्राउंडवर मूल रमलं ना आणि त्याला व्यायामाची सवय लागली ना, तर तो अशा पद्धतीचं वागत नाही. त्यामुळे निदान पालकांनी एवढं तरी बघा की आपलं मूल काहीतरी सांघिक खेळामध्ये छान परफॉर्म करतंय, त्याला काहीतरी त्यांनी मागितलेल्या भलत्या सलत्या गोष्टी देण्यापेक्षा तिथे काही खर्च आला तर त्या ट्रेनिंगवरती खर्च करा. कारण मुलांना जनरली क्रिकेटमध्ये चमकायचं असतं, वेगवेगळ्या खेळांमध्ये चमकायचं असतं. त्यामुळे मुलाला खेळण्यामध्ये रमवायला हवं, संगीताचं आहे, अध्यात्म द्यायला हवं. अध्यात्म तर आपलं संस्कृती आहे, हा सुद्धा एक महत्त्वाचा तुम्ही जाता जाता मेसेज दिलेला आहे. आणि सेलिब्रिटींनी कसं वागावं हेही तुम्ही सांगितलेलं आहे. एक उदाहरण मी तुम्हाला देतो. जाकीर हुसेन माझे चांगले मित्र आहेत. हे म्हणणं आगाऊपणाचं होईल, पण ते माझे मित्र होते आणि आमच्या काही कार्यक्रमांमध्ये ते सहभागी झाले होते. मी मगाशी तुम्हाला कारागृहाचा उल्लेख केला. आम्ही जेलमध्ये कैद्यांनी चांगलं काम करावं, त्यांनी व्यसनांपासून बाहेर यावं म्हणून आम्ही जेलमध्ये काही सेलिब्रिटींना घेऊन गेलो. त्याच्यामुळे शंकर महादेवन, सुरेश वाडकर, शिवमणी, कल्याणजी आनंदजी, लक्ष्मीकांत प्यारेलाल या सगळ्या मंडळींना आम्ही आतमध्ये नेऊन त्यांनी परफॉर्म केलेला आहे आमच्या फाउंडेशनच्या अंडर. आणि त्याच्यामध्ये एक भाग म्हणून जाकीर भाईंना आम्ही आतमध्ये घेऊन गेलो. मला वाटतं 3 वर्ष झाली आणि त्यांनी जेलमध्ये आम्हाला 20 मिनटं दिली होती, पण त्यांनी 4 तास त्यांनी तबला वाजवला. तर त्यांचा मोठेपणा मी सांगतो तुम्हाला की त्यांनी जाहीर सगळ्या 7,000 कैद्यांना सांगितलं की मैं तुम्हारे लिए आया हूँ, अब मुझे आपसे एक बात चाहिए, दोगे क्या? तर सगळ्या कैद्यांनी हात वर केला. म्हणजे यहाँ से आप अच्छा काम करो और कोई भी एडिक्शन नहीं करना है और जल्दी से जल्दी बाहर जाओ, और देश में कहीं भी मेरा प्रोग्राम रहेगा वहाँ हमें आके मिलो और कहो कि हम जेल में मिले थे लेकिन अभी हम बाहर, अभी हम अच्छा काम कर रहे हैं. किती छान इन्स्पिरेशन आहे. आणि परवा मी त्यांच्याबद्दल वाचलं, माझी त्यांची खूप चांगलं रॅप होता. तर त्यांचे वडील जे होते, अल्ला राखा, तुम्ही आता जे म्हणालात पालकांनी काय करायला पाहिजे, जाकीरबाईंचा जेव्हा जन्म झाला आणि त्यांचं जेव्हा नाव ठेवण्याचं सेरेमनी झाला तेव्हा त्यांच्या पाळण्याला त्यांनी फुगे लावलेले नव्हते, त्यांनी वाद्य लावली होती. आणि कानामध्ये जे काय म्हणतो आपण मंत्र म्हणतात किंवा काहीतरी मंत्र देतात आपल्या ह्याच्यामध्ये, तर अल्ला रखा साहेबांनी त्यांच्या कानामध्ये ताकदीना दिन असं म्हटलं होते. म्हणून जाकीरबाई तयार झालेत. पुन्हा एकदा मी येईल की पालकांची जास्त जबाबदारी आहे. ज्या पालकांना असं वाटतं की आपल्या मुलांनी व्यायाम करावं, तर त्या पालकांनी स्वतः आधी व्यायाम केला पाहिजे. मला आठवतं माझ्या लहानपणी माझे वडील मला 5:30-6ला उठवायचे. सगळी मुलं झोपलेली असायची छानपैकी थंडीत. मला कळायचं नाही माझे वडील मला का उठवतात, आणि मला राग यायचा माझ्या वडिलांचा. त्यावेळेस काही जिम किंवा असं काय आमची परिस्थिती नव्हती, पण घराच्या पाठीमागे मंगळवार पेठेत माझं बालपण गेलं. आणि अजूनही मी त्या रोडनी गेलो की माझे त्या सगळ्या स्मृती आठवतात. बारणे रोड नावाचा एक रोड होता, अजूनही आहे. काय नाही, एक दोरी मला त्यांनी दिली होती, 100 उड्या मारायच्या आणि मग ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत पळत जायचं. माझे वडील तिथं जाऊन थांबायचे, मी पळत जायचो, मग परत इकडे ते मी इकडं पळायचो. मला कळायचं नाही की सगळी मुलं छानपैकी स्वेटर घालून झोपतायत आणि माझे वडील मला उठवतायत आणि मला पळायला लावतायत. त्या पळण्यामुळं, त्या फिटनेसमुळं आज मी इथपर्यंत पोहोचलो. हे मला असं वाटतं की हे प्रत्येक पालकांची जबाबदारी आहे. फिटनेस आणि व्यायामाचे संस्कार हे सगळ्यात महत्त्वाचे संस्कार आहेत तुमच्या मुलाच्या भविष्यातल्या आरोग्यासाठी. फिजिकल फिटनेस आणि मी तर म्हणाल मेंटल फिटनेस आणि इमोशनल फिटनेस या 2 गोष्टींकडे थोडं आपलं दुर्लक्ष होतो. आपण जसं IQ बघतो ना मुलांचा, तसं EQ बघणं गरजेचं. इमोशनल कोइफिशियंट. कुठल्याही समस्येला तोंड देताना तो मुलगा किती फिट आहे, मग लगेच तो डिप्रेशनमध्ये जाणार, मग लगेच तो व्यसनाधीनतेकडे जाणार, लगेच तो सुसायडल अटेम्प्ट करणार. ही इथं सगळी गडबड झाली. तुम्ही जर फिजिकली आणि मेंटली फिट झालं तर कुठलीही समस्या तुम्हाला हे करू शकत नाही. पण दुर्दैवाने झालं काय की देवदास पिक्चरनी बघा किती कोटीचा धंदा केला आहे. त्याच्यामध्ये काय संदेश आहे मी आता नाव घेऊन सांगतो. काय दाखवलं आहे देवदास पिक्चरमध्ये? प्रेमभंग झाल्यावर दारू पिऊन संपून टाकायचं आयुष्य तुमचं. हा आमचा आयडॉल झाला आहे. तो पिक्चर किती चालला आणि बाकीचे पिक्चर चालत नाही. म्हणून
कुठेतरी समाजाची अभिरुची बदलण्याचं काम आपल्याला सर्वांना करायला लागणार आहे. सगळ्यांनी अंतर्मुख होऊन विचार करायला हवा, कारण मुलांचं भविष्य अतिशय धोक्यात आहे. मला आता तुम्ही सांगा, ट्रीटमेंट काय आहे याच्यावरती? याच्यामध्ये ट्रीटमेंट 3-4 पद्धतीने आहे. एक तर बिहेवियरल चेंजेस करावे लागतात. मुळात जो मुलगा किंवा जो स्टुडंट अंमली पदार्थाकडे गेला आहे त्याचं काउन्सिलिंग तर हा नंतरचा पार्ट आहे, पण मुळात त्याच्या आईवडिलांचं आणि मित्रमैत्रिणींचं आधी काउन्सिलिंग करायला लागतं. कारण ही एकट्या डॉक्टरची आणि त्या याचं इंटरॅक्शन नाही आहे, आजूबाजूचे जे सर्कल आहे म्हणजे त्याच्या मित्रांनी त्याच्याशी कसं वागायचं आहे, कसं नाही वागायचं आहे, आईवडिलांनी कसं वागायचं आहे, कसं नाही वागायचं आहे, शिक्षकांनी कसं वागायचं आहे, कसं नाही वागायचं आहे, आधी हे आपल्याला करायला लागतं. आणि नंतर मग त्या मुलाबरोबर सतत डायलॉग ठेवायला लागतो. म्हणजे एकदा बोललो आणि काउन्सिलिंग केलं असं होत नाही. मी तर अनेक अशा पेशंटकडं म्हणजे माझ्या मित्रांकडे मी नंबर देतो, ते कधी मला फोन करतात की मला आत्ता असं वाटतं आहे, मी काय करू, आणि मी त्यांना ते हे करतो. म्हणजे ही ऑन गोईंग प्रोसेस आहे. म्हणजे काउन्सिलिंग आहे, त्याच्यानंतर काय म्हणू आपण ट्रीटमेंट्स आहेत, त्याच्यामध्ये काही सायकॅट्रिस्ट आमच्याबरोबर काम करतात, औषधं आहेत, आणि मेन तुम्ही म्हणालात ते डे टू डे रुटीन. म्हणजे पुन्हा आपण तिथे की फिजिकल आणि मेंटल फिटनेस. तुम्ही जेव्हा सकाळी लवकर उठता आणि रनिंग करता, बॉक्सिंग करता, एखादा खेळ खेळता, तुमच्यामध्ये ते हार्मोन सिक्रीट होतात आणि तो फिटनेस एक बिल्ड होतो. पॉझिटिव्ह हार्मोन तिथे सगळं या सगळ्या गोष्टींवर आपल्याला काम करायला लागतं. पण रिझल्ट येतात 100% येतात, 100% चांगले रिझल्ट येतात. त्यामुळे असं झालं तर माझ्याकडे अनेक सक्सेस स्टोरीज आहेत. तुम्ही मला पर्सनली कॉल करा, मी सक्सेस स्टोरी त्या पालकांचे नंबर देईल. तो मुलगा किंवा मुलगी त्याच्यातनं बाहेर आल्यानंतर त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावरचे भाव, त्यांच्या डोळ्यातले आनंद असू, हा मला वाटतं की हा भारतरत्नापेक्षा मोठा पुरस्कार आहे मला. आणि तो जर्नी खूप अवघड असेल ना, की मूल त्याच्यातून परत येते, त्या मुलाचा राग येत असेल, मित्र सुद्धा त्याला कदाचित डाऊन दाखवत असतील, शिक्षक किंवा समाजातले बाकीचे घटक सुद्धा त्याला कमी भासवत असतील. तसं न भासवता कसं हे करायचं याचं ट्रेनिंग दिलं जातं? 100% दिलं जातं. अच्छा, म्हणजे आई वडिलांनी, शिक्षकांनी, समाजाने अशा मुलांना बाहेर येण्यासाठी मदत करायला हवी, तर मग तो त्यांच्या म्हणजे ती ट्रीटमेंट म्हणजे टीमवर्क असते. डॉक्टर, काउन्सिलर, पालक, मित्र, शिक्षक सगळे मिळून ती दहीहंडी आहे. ते सगळ्यांचं मिळून ते हे आहे. किती छान उपमा दिली. तसं हे करून आपल्याला ती व्यसनमुक्ततेची दहीहंडी फोडायची आहे. अजून काय सांगण्यासारखं आहे? जेव्हा मला ताईंनी या ठिकाणी बोलवलं त्यावेळेस मला खूप बरं वाटलं की एका वेगळ्या विषयाला त्यांनी हात घातला, आणि ही सगळी समाज सुधारणेची म्हणून व्यसनमुक्तीची पालखी आहे, आणि त्या पालखीचं एक भोय होण्याचं भाग्य मला लाभलं म्हणून मी स्वतःला सुदैवी समजतो. या ठिकाणी तुम्ही बघू शकता राष्ट्रीय युवा पुरस्कार आहे. जेव्हा मगाशी तुम्ही जो उल्लेख केला, हा राष्ट्रपतींनी स्वतः त्यांच्या हाताने लावलेला आहे, आणि देशभरातनं 12,500 युवकांचं नॉमिनेशन होतं, आणि त्यातले 10 का 12 युवकांना निवडलं जातं. हे जेव्हा तुम्हाला लावलं जातं तेव्हा त्या कार्यक्रमामध्ये तुमच्या आईवडिलांच्या नावाचा उल्लेख होतो, तुमच्या शिक्षकांचा उल्लेख होतो, तुमच्या शाळेच्या नावाचा उल्लेख होतो. तो जेव्हा झाला 2002मध्ये, तेव्हा माझ्या कुटुंबियांच्या डोळ्यातले अश्रू, माझ्या आईवडिलांच्या डोळ्यातले अश्रू, माझ्या सगळ्या मित्रांच्या डोळ्यातला आनंद अश्रू, आणि माझ्याबरोबर काम करणाऱ्या सगळ्या लोकांचं श्रम, आणि विशेषतः या सगळ्या वाटचालीमध्ये माझ्या पाठीशी राहणारी माझी पत्नी आणि मुलगी आणि जावई, या सगळ्यांचं हे श्रेय. आणि मी तुम्हाला असं सांगेल की मला वाटतं की भारतातल्या जावईबद्दल बोललात म्हणून मला इथे एक हे करायचे उल्लेख करायचा आहे. डॉक्टरांनी त्यांच्या मुलीच्या लग्नाचा खर्च हा कट केला, म्हणजे कमी केला, आणि तो सगळा पैसा त्यांनी एका आत्महत्याग्रस्त कुटुंबाला, आत्महत्याग्रस्त शेतकरी होता त्याच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी वापरला. त्यांना घर बांधून दिलं, बंगला बांधून दिला. म्हणजे मी तुम्हाला सांगते, तुमचा जो तिथे लावलेला पुरस्कार आहे ना, त्यापेक्षाही मला असं वाटतं की तुम्ही हा समाजासाठी एक मोठा पुरस्कार आहात. तर मी असं सांगेल की मला असं वाटतं की जे हे बघतात हा पॉडकास्ट, ज्यांच्या घरामध्ये मुलं आणि मुली आहेत, त्या प्रत्येकाच्या अंगावर असा कोट असावा, आणि त्याच्या प्रत्येकाच्या छातीवर हा भारताची राजमुद्रा आहे. म्हणजे तुम्ही ही अंबानी आणि अदानींकडे पण नाही जी माझ्याकडे, त्यामुळे मी त्यांच्यापेक्षा जास्त श्रीमंत आहे. तर प्रत्येकाच्या छातीवर असा कोट आणि हे मेडल असावं, आणि ते जर असावं असं वाटत असेल तर पालकांनी आणि मुलांनी हे अंमली पदार्थांपासून दूर राहणं गरजेचं आहे. एवढाच मला संदेश द्यायचा आहे. खूप महत्त्वाचा आणि छान संदेश आहे. सगळ्यांनी आपण असं ठरवूया की आपण त्यांचे हात बळकट करूया, आणि त्यांची जी इच्छा आहे की सगळ्यांच्या छातीवरती हा सन्मानाचा बिल्ला असायला पाहिजे, ती पूर्ण करण्याच्या दृष्टीने कार्यरत राहूया. डॉक्टरांनी जो दिलेला संदेश आहे तो आपण अंमलात आणूया, आणि हीच आपली त्यांना आदरांजली राहील. खूप महत्त्वाच्या विषयाला तुम्ही हात घातलेला आहेत, आणि नक्की सगळ्यांनी याच्यात
सामील होऊया. चॅनल पुन्हा एकदा मी सांगते, चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. हा अतिशय महत्त्वाचा मेसेज आहे आणि डॉक्टरांच्या चळवळीत आपण जास्ती संख्येने आपण त्यांच्यामध्ये समाविष्ट होऊया आणि त्यांच्या कार्याला यश देऊया आणि त्यांचा उद्देश सफल होऊ दे, अशा त्यांना शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद.